तर व्हिडिओ शूट पासून ते व्हिडिओ एडिटिंग पर्यंत, अपलोडिंग पर्यंत, परत जे काय आपले पुढच्या प्रोसिजर असते, म्युझिक कोणतं लावायचं, कोणतं म्युझिक लावायचं नाही, कॉपीराईट कसा येतो, कॉपीराईट क्लेम आल्यानंतर काय करायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर कसं आहे माहिती का, जे नवीन छोटे छोटे क्रिएटर असतात ना युट्यूबमध्ये, तर माझं सुद्धा सुरुवातीला थोडंसं तसंच झालं. म्हणजे भरपूर प्रमाणात आपल्याला काही माहिती नसते. आपली म्हणजे आपण नवीन युट्यूब चॅनल ओपन करतो आणि त्याच्यानंतर नेमका व्हिडिओ अपलोड कसा करायचा आणि तो म्हणजे अपलोड कुठून करायचा आणि तो कसा बनवायचा, कोणत्या ऍपमध्ये बनवायचा, हे आपल्याला काही माहित नसतं. लॉंग फॉर्मॅट कसा बनवायचा, शॉर्ट फॉर्मॅट कसा बनवायचा, तर संपूर्ण माहिती बघा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सुरुवात ना आपण एका ट्रायपॉड स्टँड पासून करू शकतो. तर एक छोटासा ट्रायपॉड स्टँड आणायचा, म्हणजे आपल्या बजेट प्रमाणात भेटतो तो, युट्यूबरला परवडावा असा. तर ते आणायचा आणि त्याच्यानंतर ना त्या स्टँड मध्ये कसा मोबाईल बसवायचा ते मी तुम्हाला दाखवते आता. तर हे बघा, असा एक स्टँड घ्यायचा, असा रिंग लाईटचा स्टँड भेटतोय, जे की तुम्हाला ना असं म्हणजे रात्रीचं वगैरे प्रकाशी एडिटिंग साठी ना एकदम महत्वाचं आहे. हे आणि एकदम असं मस्त ब्राईटनेस आपल्याला जसा पाहिजे तसा ब्राईटनेस देतोय. म्हणजे कसं थोडासा येलो टोन मध्ये, थोडासा ब्राईट, असं तुम्हाला जसा पाहिजे तुमच्या स्किन टोनला तसं सगळं भेटते. आणि पाठीमागची जी काय आपली लोकेशन आहे ती, तर हे बघा हे अशा प्रकारचं स्टँड भेटते. आणि ही स्टँड आहे ना, तर रिंग लाईट ह्याचा खूप महत्वाचा उपयोग काय माहितीये का, क्लिअरिटी. आपल्या व्हिडिओला सगळ्यात महत्वाचं क्लिअरिटी येणं लय महत्वाचं आहे. काय माहितीये का, क्लिअरिटी जर चांगली असली ना तर तुमचा व्हिडिओ लोकांना बघू वाटते. तर क्लिअरिटीसाठी ना ही रिंग लाईट खूप महत्वाची आहे. तर हे सगळं ना तुम्हाला एकदम कमी बजेटमध्ये भेटते. 1200 रुपयामध्ये दोन्ही तुम्हाला भेटते. ऑनलाईन किंवा कुठल्या स्टोअर मधनं तुम्ही घेऊ शकता, म्हणजे जिथं भेटतंय तिथून. तर मी तुम्हाला आता सांगते की शॉर्ट फॉर्मॅट मध्ये कसा मोबाईल लावायचा आणि लॉंग फॉर्मॅट जर बनवायचा असेल तर कसा. तर हे बघा, ही मोबाईल आहे ना, आता काय करायचं, शॉर्ट जर बनवायचा असला ना तुम्हाला, तर डायरेक्ट ह्याचा मोबाईल लावायचा आणि हे बघा असं ही शॉर्ट फॉर्मॅटला येणार, म्हणजे शॉर्ट बनवायचं असेल तर येणार हा. आणि जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवताना कोण जर लॉंग व्हिडिओ पासून सुरुवात करत असेल ना, तर त्याने हे बघा असा आडवा मोबाईल लावायचा. मग आडवा मोबाईलसाठी ही जी आहे ना, ते पहिल्यांदा ना असं असं कन्वर्ट करायचं याच्यामध्ये असं. आणि त्याच्यानंतर ना हे बघा, ते थोडंच असं प्रेस करायचं आणि प्रेस केलं की असं करायचं. म्हणजे आणि परत जर आपल्याला मोबाईल ओपन करायचा असेल ना, तर हे बघा इथून आपण मोबाईल असं बटन टच करायचं. बटन टच ज्यावेळेस होते ना त्यावेळेस मोबाईल स्क्रीन येणार आणि त्याच्यावेळेस तुम्ही इथं दाबलं की तुमचं रेकॉर्डिंग चालू. मग तुम्ही ज्यावेळेस कुठं म्हणजे शूट करायचे त्याच्या अपोजिट साईडला ना हे ठेवून द्यायचं स्टँड, जिथं क्लिअरिटी व्यवस्थित येत असेल. क्लिअरिटी व्यवस्थित जी येईल त्या जागेला ठेवायचं आणि असं समोर आपलं हे होणार, आपलं ती सगळं जे काय आपण भाजी बनवतोय म्हणा किंवा काय आपल्याला जी शेविंग करायचं व्हिडिओ मध्ये ती या प्रकारे पूर्ण एरिया मधलं सेविंग ह्याच्यात होणार. तर ना सगळ्याच्या अगोदर सुरुवातीला आपल्याला क्रोम मध्ये जायचंय. तर त्यानंतर आपल्याला ना studio.youtube. असं सर्च करायचंय बघा. तर आपण ना आता ह्या सर्वात पहिले वेबसाईट आहे ना त्याच्यावर क्लिक करायचंय बघा. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला इथं बघा वेगवेगळे असे ऑप्शन बघायला भेटतील. वेगवेगळे ऑप्शन जे काय जे आपल्या उपयोगाला येतील सगळे ऑप्शन आहे तिथं. तर इथं आपण आलो ना आता, तर इथं आपल्याला चॅनलचे आपल्या अॅनालिटिक, आपल्या चॅनलची ग्रोथ, ही सगळ्या गोष्टी समजतात. अजून म्हटलं तर चॅनलचे आपल्या जे काय मॉनिटायझेशनसाठी थोडेसे रूल ते पण इथे समजतात आपल्याला. आणि त्याच्यानंतर ना आपण कोणत्या कोणत्या भाषेमध्ये व्हिडिओ टाकले तर ते सगळं भाषा वगैरे इथे सगळं क्लिक झाले बघा. तर आता तुम्हाला दिसत असेल की सगळ्यात खाली ऑप्शन आहे ऑडिओ लायब्ररी, तिथं जायचं आहे आपण. तर इथं आपल्याला जे पाहिजे त्याच्यापेक्षा पण असं छान छान एक एक आपण सर्च मारलं ना तरी पण तुम्हाला भेटून जाईल. की एखादा आपल्याला सॉंग्स पाहिजे तर सर्च मारलं ना तर ते पण तुम्हाला भेटते. तर इथं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भाषेत सगळे ऑडिओ इथं डाउनलोड होते. तर नाही तर सगळ्या प्रकारची गाणी आपल्याला इथे भेटतात बघा. तर जे पाहिजे ते आपण आपल्या आपल्या. तर आता इथं बघा आपण आपल्या व्हिडिओसाठी ना थंबनेल बनवायचे. तर पहिलं चॅट जीपीटी मध्ये जायचं. चॅट जीपीटी मध्ये गेलं की आपल्याला जे काही आपण स्क्रीनशॉट मारलेत ना ते 1 2 म्हणा 3 4 काय असतील ते स्क्रीनशॉट घ्यायचे आणि ते घेतले ना स्क्रीनशॉट इथं टाकायचे.
स्क्रीनशॉट आले की त्याच्यानंतर जी तुमच्या व्हिडिओचा काय टॉपिक आहे, म्हणजे काय तुम्ही एखादी भाजी बनवली आहे त्या भाजीचं नाव, म्हणजे समजा इथं आता मी चिकनची भाजी टाकली तर इथं आज बनवला चिकन फ्राय किंवा चिकनची रेसिपी असं टाकायचं. आणि त्याच्यानंतर ही जी काय थंबनेल आहे ना बनवलेला ते, तर आपण आता ही इमेज सेव्ह केलेली आहे बघा. तर आता व्हिडिओ बनवण्यासाठी ना आपण VN ॲपमध्ये जायचं आहे. आणि तर आता ना न्यू प्रोजेक्टमध्ये जायचं. त्याच्यानंतर आपल्याला जे जे व्हिडिओ घ्यायचे आहेत ना व्हिडिओ बनवण्यासाठी, ते व्हिडिओ घ्यायचे आपले 2-4 काय असतील ते. तर त्याच्यानंतर जे ब्ल्यू बटन दिसते ना तिथं क्लिक करायचं. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ आपला कुठं कट करायचा आहे, कोणता व्हिडिओ घ्यायचा आहे, वॉइस कसा काढायचा आहे, ते सगळं इथं ऑप्शन आहेत बघा खाली. तर त्या ऑप्शननुसार किती स्पीड करायचं आहे इथं सगळं दिलेलं आहे. की तुम्हाला व्हिडिओ वाढवायचा असेल तर कसं, ते सगळं इथं दिलेलं आहे. तर पूर्ण इथं माहिती तुम्हाला आहे. तर त्याच्यानंतर तर आता बघा जिथं व्हिडिओ आपल्याला कट करायचा आहे ना तिथं असं ह्या कात्री दिसते ना, त्या कात्रीवर दाबायचं म्हणजे व्हिडिओ कट होतोय. आणि त्याच्यानंतर ना जे एखादा व्हिडिओ आपल्याला म्हणजे असं काय घ्यायचं असेल ना तर मग आपण इथं ॲड पण करू शकतोय. आणि डिलीट मारायचं असलं तर अशा प्रकारे हे बघा डिलीट पण मारला. थोडासा छोटासा व्हिडिओ आहे ना तो डिलीट मारू शकतोय आपण. त्याच्यानंतर दुसरी क्लिप आपण जोडू शकतोय. तर असं पूर्ण व्हिडिओ ना आपण एकदम बनवू. आणि व्हिडिओमध्ये जर आपल्याला ट्रान्झॅक्शन जोडायचं असले ना तर ते पण आपण इथं आता पुढे जोडू शकतोय बघा. आता ही व्हिडिओ आपला बनलाय तर आता इथं आपल्याला काय ट्रान्झॅक्शन नवीन नवीन जोडायचे असतील थोडंसं, म्हणजे व्हिडिओमध्ये काहीतरी चेंज म्हणून, तर इथं असं आपण व्हॅल्यू आवाज कमी करायचा असेल तर करू शकतो आपण. अशा प्रकारे आवाज कमी करायचा. त्याच्यानंतर तर आता हे सगळं झाल्यानंतर व्हिडिओ शेव कसा करायचा, शेव झाल्यानंतर अपलोड कसा करायचा ते इथं आता आपल्याला दिसते बघा. आता हे व्हिडिओ सगळं बनलाय तर मग अपलोडचं बटन दिसते. तर आता इथं ब्ल्यू बटन दिसते तुम्हाला वर अपलोडिंगचं. तर त्या ब्ल्यू बटनावर बघा, हां तिथं दाबायचं त्या ब्ल्यू बटनावर. आणि त्याच्यानंतर ना डायरेक्ट खाली एक ऑप्शन येते. आता आपल्याला अपलोडिंगचा ऑप्शन येते बघा, एक्सपोर्टचा ऑप्शन येते. तर तिथं व्हिडिओ शेव होतोय आता आपला. तर व्हिडिओ शेव झाला तर हां हे बघा इथं आता आपला व्हिडिओ शेविंग होतोय. तर व्हिडिओ शेव झाला की ओके. तर व्हिडिओ जर शेव झालेला ही आता आपल्याला डायरेक्ट ना अपलोड करायचा. आता व्हिडिओ ना यूट्यूबवर आपण कसं अपलोड करू शकतो ना ते मी तुम्हाला दाखवते बघा आता. तर आता काय करायचं, आपण गॅलरीत जायचं आणि गॅलरीत ना तिथं आपला व्हिडिओ शेव झालेला असतोय बघा. तर आपला जो शेविंगचा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करायचा आहे ना तर तो व्हिडिओ घ्यायचा. आणि तो व्हिडिओ आपण घेतला तर मग तो व्हिडिओ डायरेक्ट ना यूट्यूबचं एक ऑप्शन पुढं आपल्याला दिसणार आहे. तर त्या यूट्यूबच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि यूट्यूबला शेअर करायचा आहे तो व्हिडिओ आपल्याला. मग त्याच्यानंतर असं येणार आहे काय स्क्रीनवर. तर त्याच्यानंतर डायरेक्ट नेक्स्टवर दाबायचं. आणि नेक्स्टवर दाबलं तर आपण नाही इथं आपण टायटल टाकू शकतो बघा. तर आता टायटलमध्ये काय आपण व्हिडिओमध्ये केलेलं आहे, तर समजा आज आता मी आमरसचा व्हिडिओ बनवलाय तर आज बनवला आहे मी आमरस. अशा प्रकारे आपण जे काय नाव द्यायचं आहे व्हिडिओला ती इथं देऊ शकतो. तर इथं टायटल आपलं पूर्ण झालेलं आहे इथं सगळं, म्हणजे एखाद्या हाच वगैरे तुम्ही सुरुवातीला टाकू शकता. तर त्याच्यानंतर ना आपल्याला अपलोडिंगचं खाली ऑप्शन, तर आपण ना त्याच्यावर क्लिक करायचं.